कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवाचा गड देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जाणार 21 दिवसात 3 रूपामधील जो गणपती आहे म्हणजे खवळे महागणपती, देवगड तालुक्यातील तारामरी गाव मधील खवळे महागणपती म्हणजे 21 दिवसात 3 रूपामध्ये वेगळ्या प्रकारचं दर्शन देणार आणि जगातील एकमेव असा जो लिम्का बुक ऑफ इंडियामध्ये रेकॉर्ड केलेला गणपती म्हणजे खवळे महागणपती. आणि ह्या गणपतीच्या 3 रूपात कसा रूप घेतो ते तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असता नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका. चला पाहूया कशा प्रकारे देव आपलं 21 दिवसात 3 रूप घेतो. तर मित्रांनो, खवळे महागणपतीला गणेश चतुर्थीच्या दिवशी पूर्ण सफेद चुन्याने रंगवलं जातो. त्यानंतर सर्व भाविक भक्त आणि खवळे कुटुंब मिळून त्यांना ज्या ठिकाणी रंगवलं जातं तिथून उचलतात आणि नंतर परत लाल केशरी कलर कपाळाला आणि सोंडेला मारतात, तो मारून घेतात. तर लाल कलर मारून झाल्यानंतर परत सर्व खवळे कुटुंब आणि पाहुणे मंडळी मिळून गणपतीला खवळे महागणपतीला आसनावर ठेवतात. आसनावर ठेवल्यानंतर फक्त गणपतीचे डोळे रंगवले जातात, काळा कलर काढला जातो, बघू शकता तुम्ही. तर आता काळा कलर न काढता जे कागद चिकटवले जातात. तिसऱ्या दिवशी मित्रांनो या महागणपतीचे रंगकाम सुरू होते आणि 5व्या दिवशी संपूर्ण रंगवून पूर्ण होते. संपूर्ण अंगाला लाल रंग, अंगरखा चांदीच्या, पिवळे पितांबर, सोनेरी मुकुट, त्यावर 5 फणी नाग. तर मित्रांनो 5व्या दिवशी गोल कागदी पंखा जो असतो तो आता बसवण्याला सुरुवात केली आहे, म्हणजे लावायला गणपतीच्या मागे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे लावला जातो आणि ॲडजस्टमेंट करायलाच त्याला वेळ जातो. मागे तो लावतात तो महागणपतीच्या, त्यालाच ॲडजस्टमेंट करायला थोडा वेळ जातो. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हा पंखा जोडला जाणार आहे तो गणपतीच्या मागे. तर आता एक लेवलमध्ये घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही एका मापामध्ये. तर मित्रांनो आता हातावर शेला अशी ठेवला जाणार. बघा कागदी पहिला आधी शाल असते ती ठेवली जाते, त्याच्यानंतर जी कापडी शाल असते ती ह्यावर ठेवली जाणार. हे आधी पहिले ॲडजस्टमेंट करणार, त्यानंतर जो कापडी शाल असते ती ठेवली जाईल. बघा तर मित्रांनो आता ॲडजस्टमेंट करून झालेलं आहे आणि आता कापडी शाल असते ती आता सूर्यकांत काका ओढून घेते, म्हणजे मागून पुढे घेतली जाते. बघू शकता एक साईडला घेतलेली आहे, आता दुसऱ्या साईडला ॲडजस्टमेंट ओढून घेतली जाईल आणि मग व्यवस्थित लावली जाणार. त्यानंतर हा 5व्या दिवसाचा रूप आपल्याला पाहायला भेटणार, जे दुसरं रूप आहे. बघू शकता तुम्ही आता दोन्ही बाजूनी काढली जाईल शाल बाहेर. तर मित्रांनो ॲडजस्टमेंट करून झाल्यानंतर तुम्हाला दुसरं रूप आहे ते तुम्हाला दाखवतो मी. बघा आता ॲडजस्टमेंट होत आहे, कारण मागून पुढून ॲडजस्टमेंट करावी लागते. सर्व एका रेषेमध्ये तंतोतंत ठेवल्यानंतर तुम्हाला आता. तर मित्रांनो आता हे आत्ताचं दुसरं रूप बघा. तर मित्रांनो 5व्या दिवसापासून जशी लहान मुलाची दृष्ट काढली जाते संध्याकाळच्या वेळेला, तशी ह्या गणपतीची दृष्ट जी सुवासीन महिला असते घरातील खवळे कुटुंबातील ती गणपतीची आणि हुंदराची दृष्ट काढते. बघू शकता तुम्ही जगातील एकमेव असा गणपती असेल ज्याची दृष्ट काढली जाते मित्रांनो. आणि ही प्रथा 5व्या दिवसापासून शेवटच्या विसर्जन दिवशीपर्यंत असते. त्यानंतर मित्रांनो बघा अशी आगळी वेगळी परंपरा म्हणजेच खवळे मागे दृष्ट काढल्यानंतर त्यास रकेसून त्यांना पहिला आधी ओवाळणी करतात, नंतर उंदराला करणार पहिला गणपतीला, नंतर
त्याच रकेसून टिक्का लावला जातो आणि मग ती स्वतःला लावणार, नंतर बाहेर घेऊन जाणार. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण 2 रूप बघितले, आता तिसरं रूप म्हणजे विकट स्वरूपातलं रूप आपण आता पाहणार आहोत. तो म्हणजे पिवळे टिपके पूर्ण कपाळाला, परत डोळ्यांच्या, परत भुवयावर, पूर्ण सोंडेवर आणि हातांवर कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. तर आता सर्वप्रथम नाम आहे गणपतीचा. त्याच्यावर आता मित्रांनो डोळ्याच्या भुवयावर घेतलेलं आहे सूर्यकांत काकाने. बघा पूर्ण टिपके असे, म्हणजे भुवयांवर, पर भुवयाच्या खालच्या बाजूला बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हे टिपके लावले जातात. आणि हे तिसरं रूप आहे मित्रांनो, जे विकट असं स्वरूपातलं खवळे महागणपतीचं रूप. परत आता डबल तिचे परत मारणार, म्हणजे टिपके लावणार. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हे टिपके लावले जातात. त्यात कोणतेही बदल न करता जशी परंपरा चालत आलेली आहे त्या परंपरेनुसारच त्यांचे प्रत्येक टायमिंगला हे रूप चेंज होतंच. आणि बरेच जण म्हणतात की आपणच होतो का, आपणच स्वतःहून होत नाही. तर मित्रांनो, हे त्याच खवळे घराण्यातले कुटुंबातलेच व्यक्ती हे आगळे वेगळे रूप आहे ते चेंज करतात. आता बघा डोळ्याच्या खालच्या बाजूला पिवळे टिपके लावले जातात. परत डोळ्याच्या वरच्या बाजूला बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, प्रत्येक स्टेप बाय स्टेप असे टिपके लावले त्याच्यामुळे त्याच्या उग्रतेत आणखीच भर राक्षसांशी लढणाऱ्या विकट रूपाचा भास होतो. तर मित्रांनो बघू शकता, आता डोळ्याच्या खालच्या बाजूला परत डबल लेअर आणि आता परत सोंडेला घेतलेलं आहे. सोंडेला वरून खालपर्यंत टिपके लावले जाणार, पिवळे टिपके संपूर्ण, जे ठराविक अंतर देऊन हे काम केलं जात नाही, कारण हे टिपके ताबडतोब लावले जातात. आता पूर्णपणे लावले जाणार. बघू शकता, एक साईडने लावल्यानंतर परत दुसऱ्या बाजूने परत लावले जाते. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे लावले जातात. आणि प्रत्येकी 2-2 लाईन टिपक्यांची केली जाते, तर सिंगल लाईन लावली जाते बघा. तर मित्रांनो, आता दुसरी लाईन परत चालू होईल बघा. आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो. दुसरी लाईन जे सूर्यकांत काका करतात शेवटच्या दिवशी, ते हे टिपके लावतात. म्हणजे दुपारी ज्यावेळी जेवणाचा टाईम असतो त्यावेळी कमी गर्दी असते, त्यावेळी हे काम केलं जातं. पूर्ण टिपके लावले जातात आणि तिसरं रूप विकट स्वरूपातलं ते दाखवलं जातं. तर मित्रांनो, आता प्रत्येकी असे 2-2 लाईनी केले जाणार. आता परत दुसऱ्या बाजूला जे लावले जातात बघू शकता तुम्ही, सोंडेच्या बाजूने लावले जाणार. सोंडेला लावत आहेत बघा. आता थोड्या वेळात हे पण संपेल ह्या बाजूची. आणि आता जे मध्य सेंटरला ते टिपके लावले जातील बघा, प्रत्येकी 3 सोंडेवर, वर, खाली आणि मधल्या भागात. आता दुसऱ्या बाजूला मित्रांनो सेम प्रकारचे केलं जाणार बघा. आता सर्वप्रथम डोळ्यांच्या भुवयावरचं घेत आहेत आणि आता डोळ्यांच्या खालच्या भुवयावर टिपके लावले जातात बघा, पिवळे टिपके. अशा प्रकारे हे टिपके लावले जातात. आणि शेवटी तुम्हाला याचं तिसरं रूप आहे ते कशा प्रकारे आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल. तर मित्रांनो, आता भुवयांवर पूर्णपणे घेत आहेत बघू शकता तुम्ही. आता दुसरी लाईन हा भुवयांवरची, की आता खालच्या बाजूला परत आले आहेत भुवयांवर लावण्यासाठी बघू शकता. हे टिपकेचं काम कंटिन्यू चालू ठेवावं लागतं बघू शकता. तर एक 1-1.5 तास तरी जातो ह्यामध्ये, खूप वेळ जातो याच्यामध्ये. आता डोळ्यांच्या वरच्या बाजूला, आता डोळ्यांच्या खालच्या बाजूला हे पिवळे टिपके लावत जात आहेत बघू शकता तुम्ही कशा प्रकारे लावले जातात ते. आणि त्यामुळे आपल्याला हे तिसरं रूप कसं असतं ते पाहायला भेटतं मित्रांनो. आता डोळ्यांची डबल लाईन पूर्ण झालेली आहे खालच्या बाजूला.
आणि आता परत जी सोंड आहे त्या सोंडेवर आता घेत आहेत, बघू शकता तुम्ही. एक लाईन करून घेत आहे, त्याच्यानंतर दुसरी लाईन होईल. बघू शकता मित्रांनी, आता एक लाईन पूर्ण होणार आहे आणि आता परत दुसरी लाईन घेतलेली आहे सोंडेवरची, बघू शकता तुम्ही. असं हे कंटिन्यू काम चालू असतं. आणि गणपतीचं काम हे कलर काम 3ऱ्या दिवशीपासून 21 दिवस हे कंटिन्यू असतं काम. आता मित्रांनो बघा कशा प्रकारे आता सोंडेचं काम पूर्ण होईल थोड्या वेळात. त्यानंतर सर्वप्रथम दोन्ही बाजूचे कानावर टिपके मारते, त्याच्यानंतर हातांवर. तर मित्रांनो आता परत दुसरी लाईन जी सोंडेवर राहिलेली आहे ती आता परत घेतील सूर्यकांत काका. आणि त्यानंतर मित्रांनो जी पुढची स्टेप आहे जी सोंडेवर 3 ठिकाणी फुलासारखे टिपके बांधणार, ते आता काही वेळातच घेतील परत मारायला. तर आता घेतलेले आहेत बघा. आता वरच्या डोळ्याच्या खालच्या साईडला, आता मध्य सेंटरला आणि एकदम लास्ट खाली. आणि आता परत आता मित्रांनो होऊ शकता जे काही राहिलेले आहेत त्या ठिकाणी टिपके पूर्ण करतायत. म्हणजे कपाळावर जे फुलासारखे टिपके असतात ते. आणि आता मित्रांनो जे कान आहेत त्याच्यावर असे टिपके मारले जातात गोल. आणि आता हातावर परत टिपके मारतात, ते पण टिपके बघा फुलासारखे काढतात. आणि परत बोटांवर टिपके मारतात, 3 बोटांवर. परत सेम तसंच दुसऱ्या बाजूच्या पण हातांवर सेम. मित्रांनो आता सेम तसंच फुलासारखे टिपके काढणार आणि नंतर हातावर 3 टिपके 3 बोटांवर. आणि नंतर आता कानांवर परत घेणार, कानांवर गोल लावायला टिपके मारायला घेतील. हे टिपके लावले जातात बघा कानावर. आणि आता जो आशीर्वादचा हात आहे शेवटचा त्याच्यावर आता लावले जातील. मग हे शेवटचं काम पूर्ण झालं जे टिपक्यांचं. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि 21 दिवसात 3 रूपातला गणपती कसा होतो तो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया. आणि हा कसा झाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा. खवळे महागणपती तुम्हाला प्रचिती आलेली असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.